नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत मिसळ थाली। तर या थालीमध्ये आहे मटकीची उसळ किंवा जो कट म्हणतो आपण त्याला, सोबत आहे सुकी मटकी आणि बटाट्याची भाजी, त्याचबरोबर आहे फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, दही आहे सोबतीला आणि मिष्टान्नामध्ये आहे गुलाबजामुन आणि हो सोबतच पाव। तर चला बघूया कशा प्रकारे केलेली आहे ती। तुमच्या घरी जर छोटी मोठी पार्टी असेल ना तर परफेक्ट ऑप्शन आहे। तर चला बघूया। तर सुरुवातीला इथे ही भिजवलेली आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे। ही मी साधारण दुपारी भिजत टाकली होती, रात्री त्यातलं पाणी काढून ठेवलं होतं आणि ह्या एका दिवसात एवढे छोटे छोटे मोड आलेले आहेत। तर सुरुवातीला आपण ही मटकी जी आहे ती शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता किंवा मग कढईमध्ये तसंही करू शकता। मी ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। मला एवढी नाही लागणार आहे, त्यामुळे मी अर्धी घेते, अर्धी नेक्स्ट टाइम किंवा मग याची भाजी बनवीन। तर मी इथे घेतल्यानंतर याला एकदा मी स्वच्छ धुवून घेईन। एकदा धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये पुन्हा पाणी घेणार आहोत। पाणी थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, कारण आपल्याला याची मिसळ बनवायची आहे। एवढं पाणी पुरेसं नसतं, पण तरीसुद्धा थोडंसं पाणी जास्त घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आपण हे ढवळून घेऊया। आणि हे साधारण एक शिट्टी किंवा मग शिट्टी होता होता जरी गॅस बंद केला ना तरीही अगदी मस्त मटकी शिजून होते। तर आपण हे आता कुकरवर गॅसवर ठेवूया आणि नेक्स्ट प्रोसेस बघूया। तर नेक्स्ट प्रोसेससाठी सुरुवातीला आपण एक मसाला किंवा वाटण बनवणार आहोत। त्यासाठी 1 चम्मच जिरं, 1 ते 1.5 चम्मच धणे, त्यानंतर हिरवी वेलची घेतलेली आहे, 4 घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच घेऊया 1 मोठी वेलची। त्यानंतर घेणार आहेत लवंग, 4 लवंग घेतलेले आहेत आणि सोबत घेतलेले आहेत काळी मिरी 10 ते 12 किंवा अर्धा चम्मच एवढा घेतलेले आहेत। त्यानंतर घेऊया दालचिनी, बघू शकता क्वांटिटी किती घेतलेली आहे ती। सुरुवातीला हे आपण अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही आहे। थोडंसं त्यातलं मॉइश्चर कमी झालं, सुके झाले की मग आपण हे बंद करू शकतो। बंद झाल्यानंतर किंवा स्लो असतानाच आपण यामध्ये 1 चम्मच खसखस आणि 1 चम्मच तीळ असे घेतलेले आहेत। हे परतून घ्यायचे आहेत, तडतडायला लागतील की गॅस बंद करायचा। आणि आपण हे आता मसाले थोडे वेगळे काढूया, थंड होऊ द्या आणि त्याचबरोबर आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेऊया। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं आपल्याला अगदी बारीक आचेवर भाजून घ्यायचं आहे, काळं नाही करायचं आहे। थोडासा लालसर होत आला की आपण हे काढून घेऊया। बघू शकता इथे कशा प्रकारे झालेलं आहे ते। खोबरं आपलं चांगलं भाजलं की ते मी वेगळं काढून घेते आहे आणि मग कांदा भाजून घेऊया। तर त्यासाठी याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेते आहे। बारीक चिरलेला 1 कांदा घेतलेला आहे, कांदा थोडा मोठा होता। खोबऱ्यापेक्षा कांदा थोडंसं कमी ठेवायचा आहे। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा। कांदा भाजत आला की यामध्ये लसूण आणि आलं घ्यायचं आहे। लसूण मी इथे साधारणतः 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे एवढं आलं घेतलेलं आहे। आता हे सुद्धा परतून घेऊया। कांद्याचा रंग बदलत येईल, तो लालसर झाला की मग आपण हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं। इथे बघू शकता कशा प्रकारे कांदा मस्त भाजलेला आहे, जास्त करपवायचा सुद्धा नाही आहे, मग त्याची पूर्ण टेस्ट निघून जाते आपल्या मिसळीमध्ये। तर इथे हे मी वाटण वाटून घेते। खोबरं, आपले सुके मसाले आणि कांदा हे थोडंसं पाणी घालून आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। देठ असतील तर उत्तमच। आणि अशा प्रकारे हे वाटण वाटून झालेलं आहे। सगळी तयारी झालेली आहे। आता आपण मिसळ बनवून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे। याला आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत। फोडणी चांगलीच तडतडली आहे। त्यानंतर यामध्ये हिंग घेणार आहोत आणि त्यानंतर घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा। इथे मी 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला। कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा भाजला म्हणजे थोडासा तो ट्रान्सल्युशन झाला की त्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सुद्धा आत्ताच घेतलेला आहे। त्यानंतर घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो हा ऑप्शनल आहे, घ्यायचा तर घेऊ शकता, पण मला पर्सनली मिसळमध्ये आवडतो टोमॅटो। टोमॅटो भाजला की मसाले घेऊया। हळद, लाल तिखट मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, हा घरगुती आहे। आणि त्यानंतर घेऊया 1 चम्मच कश्मीरी लाल मिरची आणि कलर छान येईल। आणि त्यानंतर घेऊया हा कांदा लसूण मसाला। मिसळीमध्ये हा मसाला खूप वापरला जातो, 2 चम्मच घेतलेले आहेत। आता हे सगळे मसाले आधी सुरुवातीला या फोडणीमध्ये परतून घेऊया। चांगले परतून झाले की यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना ते घालणार आहोत। आता हे वाटण आपल्याला जसं हवं असेल तसं घ्यायचं आहे। थोडंसं मी बाजूला ठेवीन, लागलं तर, नाही तर मग ते दुसऱ्या भाजीमध्ये वगैरे वापरता येईल। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे।
अगदी चांगलं 2-3 मिनिटांपर्यंत आपल्याला हा मसाला असाच परतत राहायचा आहे। याने बाजूला चांगलं तेल सुटत जाईल थोड्या वेळाने, तोपर्यंत आपल्याला हा मसाला ढवळत राहायचा आहे। बघू शकता इथे बाजूला थोडंसं मस्त तेल सुटत गेलेला आहे, म्हणजे हा मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे। ही सुद्धा स्टेप महत्त्वाची आहे। एवढं झाल्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे ती टाकणार आहोत। इथे मी एकत्रच टाकलेली आहे, थोडीशी बाजूला ठेवली आहे मटकी काढून। जर तिखट वगैरे कोणाला लागत असेल तर ती त्यामध्ये ॲड करू शकतो। आता हे एवढं ढवळून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे त्या वाटणाच्या मसाल्याचा जो गोळे वगैरे आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे। एवढं करत असताना मी एका साईडला गरम पाणी तापत ठेवलेलं आहे, कारण कन्सिस्टन्सी खूप घट्ट आहे आणि मिसळ पातळ असते, कारण ती पावासोबत खाल्ली जाते, अब्झॉर्ब होतं, त्यामुळे ही थोडी पातळ करायची असते। तर हे गरम पाण्याचा आपण वापर करणार आहोत। गरम पाणी मी इथे टाकलेलं आहे। आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे मिसळची त्या प्रकारे पाणी टाकायचं आहे। ते मी जेवढं गरम केलं होतं तेवढं सगळं पाणी टाकलेलं आहे। आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार। इथे फक्त आपण जेव्हा मटकी शिजवली होती तेव्हा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे जरासं चाखून बघायचं आणि जेवढी गरज असेल त्यानुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर गॅस फास्ट करायचा आहे आणि याला चांगली उकळ येऊ द्या। चांगली उकळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता बाजूने कशी मस्त तरी आलेली आहे, हीच महत्त्वाची असते आपल्या उसळमध्ये। आणि तो जो झणझणीतपणा असतो, तरी पण इथे मसाले जे आहेत ते मी आमच्या घरात जशा प्रकारे तिखट खाल्लं जातं तशा प्रकारे बनवलेली आहे। तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर मग मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता। इथे आपली उकळ आलेली आहे। आता ही उकळ म्हणजे कढई आहे ती मी बाजूला ठेवते आणि यासोबत लागणारी जी बटाट्याची भाजी असते ती आपण बनवून घेणार आहोत। अगदी सोपी आहे, काहीच म्हणजे जास्त झंझट नाही आहे। हे उकळत असताना आपण सुरुवातीला बटाटेसुद्धा उकळत ठेवलेले होते, तर चला आता पटकन आपण बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेऊया। तर ही भाजी बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी आपल्या उसळीमध्ये तेल जास्त आहे। तर ही फोडणी आपण राई, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, कांदा हा थोडासा असा उभा कापलेला आहे, या भाजीमध्ये खूप छान असाच लागतो। तर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे। आता हा आपण चांगला परतून घेऊया, लाल होऊ द्या। चांगला कांदा भाजला की यामध्ये आपण फक्त हळद घालून आपण ही भाजी बनवणार आहोत। त्यानंतर उकडलेला बटाटा घेणार आहोत। बटाटा कापून घ्या, किंवा मला हा असा हातानेच कुस्करलेला आवडतो भाजीमध्ये, तर मी हा अशा प्रकारे घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर आपण हे चांगली परतून घेऊया आणि आपली ऑलमोस्ट भाजी तयार झालेली आहे। इतकी सोपी ही भाजी होती बनवायची। तर मिसळ थालीमध्ये बटाट्याची भाजी नक्की दिली जाते। या थालीमध्ये आपल्याला फक्त मिसळ आणि बटाट्याची भाजीच बनवायची होती, तयार झालेली आहे। या तर मग तुमच्यासाठी मी सर्व करते। तर एका प्लेटमध्ये ही बटाट्याची भाजी घेतलेली आहे, त्यावरून ही मटकी आणि मटकीची उसळ घालून घेणार आहोत आणि सोबतीला घेणार आहोत वरून फरसाण, त्यानंतर घेणार आहोत अजून थोडं फरसाण आणि मग घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि मस्तपैकी त्याच्यावरून लिंबू पिळायचा आहे आणि तयार आहे आपली मिसळ थाली। तुम्हाला मी नक्की आवर्जून ही खायला बोलवीन आणि हां, टेस्टची अजिबात चिंता नाही आहे, 100% गॅरंटी आहे। इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद। नक्की एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे उसळ, आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक कमेंटसुद्धा करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।